ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. संतती बेबी शोर IVF सेंटरच्या वतीने मोफत मातृत्व तपासणी शिबिराचं आयोजन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवकॉर्पोरा येथील संतती बेबी शोर IVF सेंटर येथे करण्यात आलं होतं. या शिबिराचा गरजू जोडप्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सदर कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेविका चंद्रकांता गणेश साळवी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, माजी नगरसेवक मंगेश कोळी तसंच डॉक्टर स्वाती डोंगरे आणि इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते. नाव जया मारुती घरत. इथं शिंदे साहेबांचा बड्डे होता. तिथं आम्ही आलो होतो पहिली स्टेशनला 30 तारखेला. तिथं लॉटरीचं तिकीट चालू होतं. त्याच्याने मॅडम बोलला आम्हाला तुम्ही पैसे भरू शकता तर भरू शकता, त्याच्यात तुमच्या नशिबात लागलं तिकीट तर ठीक आहे. तरी आमचं असं चांगलं नशीब निघालं तर आमचं तिकीट लागला. 2 नंबरला आम्ही आलेलो तर आम्ही जाम खुश आहेत. शिंदे साहेबांचा आभार मानू शकतो. आम्ही डॉक्टरांचा आभार मानता येत, त्याच्यामुळे आम्ही जाम खुश झालेले आहेत. गावाकडून आलो होतो. थँक्यू. संतती बेबी शॉवर IVF यांनी मला इथे बोलवून आज आमचे लाडके भाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. प्रथम मी साहेबांना एक बहीण असल्याचं मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांना वाढदिवसाच्या त्यांना भरभरून शुभेच्छा आहेत आमच्या सर्व लाडक्या बहिणीकडनं. आणि हे IVF हा अत्यंत महत्त्वाचं मौल्यवान हे आहे की एखाद्या फॅमिलीला एक आई वडील आणि बाकीच्या लोकांना नातं हे लावून देणाऱ्या गोष्टी आहे. IVF हे खूप मोठी हे ज्यांना मूळ होत नाही त्यांना खूप वाटतं की आपल्याला हे भेटावं, आपल्याला सुविधा भेटावं. पण आमचे डॉक्टर स्वाती डोंगरे आणि त्यांची पूर्ण टीम हे अत्यंत सुंदर काम करत आहेत. हे आज माझा फर्स्ट टाईम येते ना, पण मी जेव्हा त्यांना भेटली, जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलेलं का हे पहिला 3 आहेत त्यांना मोफत उपचार होणार आहे त्यांचे. नंतर जे बाकीचे 3 आहेत त्यांना 50% आहे आणि त्याच्यानंतर 3 आहेत ते 30% आहे. अत्यंत सुंदर हे गोष्टी राबवण्यात आलेली आहे. हे माझं मत आहे की हे तुम्ही दरवर्षी असंच करत राहावं आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही तर आहेच, आमचे साहेब सुद्धा तुमच्या पाठीशी कायम असणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ठाण्यामध्ये जे शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवला जातो. त्या सामाजिक उपक्रमातून जे गरजू दाम्पत्य आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती जरी चांगली किंवा हे असली तरी त्यांना एक आपलं कर्तव्य म्हणून सामाजिक कर्तव्य ह्या जाणीवेतून आणि शिंदे साहेब हे सेवेच्या ह्याच्यामध्ये प्रचंड आस्था ठेवतात. त्यांना एक त्यांच्या कार्याला थोडासा खारीचा वाटा उचलावा ह्या उद्देशाने आपले डॉक्टर डोंगरे आणि मंगेश कोळी हे सगळेजण मिळून दरवर्षी लोकांना संतती ह्या जे ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटमध्ये लॉटरी सिस्टीमने 9 लोकांना बक्षीस दिलं जातं. योजनेचा त्यांना लाभ मिळतो. तर त्या योजनेतून अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. मागील 4-5 वर्ष आम्ही हा उपक्रम करतो. मी त्यांचा साक्षीदार आहे आणि ह्यामुळे अनेकांना फायदा होतो. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांसाठी मोफत मातृत्व शिबिराचं लॉटरी पद्धतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते सोडत करण्यात आली. या लॉटरीमध्ये पहिल्या 3 विजेत्या जोडप्यांचे IVF उपचार 100% मोफत करणार असून दुसऱ्या 3 विजेत्यांच्यासाठी 50% IVF उपचारात सवलत, तर तिसऱ्या 3 विजेत्या जोडप्यांसाठी 30% IVF उपचारात सवलत देण्यात आली असून उर्वरित जोडप्यांसाठी 15% IVF उपचारात सवलत देण्यात आली असल्याचं
यावेळेस डॉक्टर स्वाती डोंगरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे ठाण्याचे शान आमचे माननीय उपमुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे साहेब यांना सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. साहेब, तुम्ही असेच मोठे होत राहा, तुमचे आशीर्वाद आमच्याशी असेच पाठी राहू देत, सो दॅट आम्ही असेच सारखे कार्यक्रम आणि असेच खूप साऱ्या योजना ह्यांचा लाभ सगळ्या पूर्ण आपल्या महाराष्ट्राला मिळू दे. दॅट्स ह्याच्या मागची संकल्पना म्हणजे IVF ही जी उपचार पद्धती आहे, ज्यांना बाळ होत नाही, जी एखादी स्त्री आहे जी आई नाही बनू शकत, तिच्यासाठी करण्यात येणारी ही हायर उपचार पद्धती आहे. आणि ह्या उपचार पद्धतीला थोडेसे पैसे जे आहेत ते जास्त लागतात, बिकॉज हे कॉस्टली उपचार पद्धती आहे. तळागाळामध्ये खेडोपाडी बरेचशी कपल्स असे वंचित आहेत की बिकॉज ऑफ मनी त्यांना ह्या उपचार पद्धतीचा लाभ घेता येत नाही. म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा मोफत मातृत्व शिबिराचं आयोजन करतो, जे गेली 5 वर्ष आम्ही सातत्याने राबवत आलो आहोत. ह्याच्यामध्ये जे काही कपल आहेत, जोडपी आहेत, जे नाव नोंदी करतात, त्यांचं आम्ही ह्या लॉटरी सोहळ्यामध्ये काय करतो, नाव देतो त्याचा ह्याच्यामध्ये, आणि त्यांचा एक आम्ही लॉटरी सोहळा काढतो. आणि ह्या लॉटरी सोहळ्यामध्ये विविध जी आम्ही बक्षिसं काढतो, त्याला विविध म्हणजे सपोज पहिले जे 3 बक्षीस आहेत त्यांना आम्ही मोफत पूर्णपणे उपचार करतो. पुढच्या 3 बक्षिसांना आम्ही 50% मध्ये उपचारमध्ये सवलत देतो. आणि पुढच्या 3 बक्षिसांना आम्ही नेहमी 30% उपचारामध्ये सवलत देतो. पण आता यावर्षी आम्ही अजून एक नवीन गोष्ट अशी अनाऊन्स केली आहे की जे बाकीचे जोडपे आहेत, ज्यांनी आशेने ह्याच्यामध्ये नंबर येण्यासाठी आपले स्वतःचे नाव नोंदवले आहे, त्यांना देखील आपण 15% सवलतीचं आवाहन केलेलं आहे. आपण तेवढं लाभ देऊ असं म्हणून सांगितलेलं आहे. आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंद विश्व गुरुकुलच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहणारे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचं महानेतृत्व, लोकांचा लोकनाथ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख आणि भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक डॉक्टर श्री देवानंद रूपचंद थळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री देवानंद थळे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त वागळे एस्टेट परिसरातील महिलांचे लाडके बंधू श्री एकनाथजी भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री एकनाथ भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ॲडव्होकेट ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री हेमंत जाधव
यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री हेमंत जाधव यांच्या वतीने माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांना श्री एकनाथ भोईर, सौ एकता भोईर आणि यज्ञा भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. हॉटेल सया ग्रँड परिवार आणि श्री जगदीश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींचे लाडके बंधू आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हॉटेल सया ग्रँड परिवार आणि श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा शिवसेनेचे उपशहर प्रमुख माननीय श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री मंगेश कोळी यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री मंगेश कोळी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शिवसेना शिवसेना शिवसेनेचे नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे भाऊ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री प्रकाश शिंदे.
राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी सतत उपलब्ध असणारे सर्वसामान्यांचे लोकनाथ माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना श्री राकेश मोदी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू. महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री शिवसेना के मुख्य नेता श्री एकनाथजी शिंदे साहब को राजस्थान प्रगति मंडल के थाने अध्यक्ष श्री राकेश मोदी जी इनकी तरफ से जन्मदिन की हार्दिक बधाई. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. फिर से एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष श्री राकेश जी मोदी की तरफ से माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहब को जन्मदिन की लाख बधाइयाँ. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवूया. सज्ज पुन्हा शिवसेना. शिवसेनेचे सचिव आणि ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री राम रेपाळे यांच्या वतीने राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा शिवसेनेचे सचिव श्री राम रेपाळे यांच्या वतीने माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एक नारा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्य नेते शिवसेना यांना श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवूया. सज्ज पुन्हा शिवसेना. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपलोळकर यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त लक्षावधी शुभेच्छा. धनुष्यबाण जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. धनुष्यबाण जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. धनुष्यबाण जिंदाबाद. शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार, धर्मवीरांचे खरेखुरे शिष्य माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश कडा यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके बंधू आणि शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुरेश गडा, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश गडा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते
माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने 27व्या मालवणी महोत्सवाचा आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत जबरदस्त उद्घाटन सोहळा संपन्न झाला। एकाच छताखाली मालवणातले खाद्यपदार्थ, मालवणातल्या इतरही वस्तू मिळण्याचं हे हक्काचं ठिकाण असल्याने तर पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने नगरसेवक श्री सीताराम राणे यांनी 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। काल आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप गटनेते मुकेश मुकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भोईर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, डॉक्टर राजेश बडवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ आदींच्या उपस्थितीमध्ये या उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आमदार श्री संजय केळकर यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊन अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली। त्यानंतर स्टॉलवर त्यांनी फेरफटका मारला, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला। यावेळेस बोलताना आमदार श्री संजय केळकर यांनी मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने 27 वर्ष सीताराम राणे सातत्य ठेवत या मालवणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री संजय केळकर यांनी सांगितलं। यावेळेस बोलताना सीताराम राणे यांनी कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेले 27 वर्ष कोकणचं नातं शहरवासियांशी जोडून ठेवलं असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे। शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचं यावेळी श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं। आज मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे। हे 27वं वर्ष आहे आणि ग्रामविकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिरसुद्धा आहे। विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मग तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता। निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवणी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलं आहे आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात। हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याप्रमाणे याही वर्षी सीतारामजी राणे यांच्या पुढाकाराने गेली 27 वर्ष हा मालवणी महोत्सव आयोजित होतोय आणि याच्यामध्ये नुसतं खाद्य संस्कृती नाही तर वैचारिक संस्कृती जपण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे। या इकडे अनेक स्थानिक लोकांना म्हणजेच कोकणातले जे शेतकरी आहेत त्यांना एक हक्काचं स्टॉल किंवा एक हक्काचं बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना या इकडे मंगेश पाडगावकरांच्या नावाने पण या इकडे एक साहित्य दालन उभं केलं आहे, जेणे निश्चितपणे आपल्या या नवीन पिढीला आपल्या कोकणाच्या संस्कृतीशी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मराठी भाषेशी जोडून ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवामधनं होतं। मी मनापासून या महोत्सवाला शुभेच्छा देतो। हा 27वा मालवणी महोत्सव सुरू होतोय। गेल्या 2014 पासून माननीय केळकर साहेब या कार्यक्रमाचं 99% उद्घाटन केळकर साहेबांच्याच हस्ते झालेलं आहे। डावखरे साहेबचं त्यानंतर आमदार झाल्यानंतर किंवा मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सुद्धा दरवर्षी या उत्सवाला आवर्जून भेट देतात, लोकांना मार्गदर्शन करतात। या महोत्सवाचं आकर्षण असं आहे, यावर्षी आम्ही केवर्य कैलासवासी मंगेश पाडगावकर कला दालन आपण तयार केलं आहे, साहित्य दालन आपण तयार केलं आहे। त्यामुळे छोटं यावर्षी नवीन ॲड झालेलं साहित्य छोटं खाणी साहित्य संमेलन आपण सुद्धा ठेवतोय। सगळ्या प्रकारची भूक या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शमवण्याची आणि ती भागवण्याचा प्रयत्न आमचा आहे। लोकांना खवय्ये आहेत सगळं मालवणी प्रकारचे पदार्थ, त्याचप्रमाणे व्यावसायिकांना आपण संधी देतोय, कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना व्यापारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय। त्याचप्रमाणे या भागामध्ये आता नवीन तरुण जे काव्य किंवा वाचनप्रेमी आहेत
त्यांच्यासाठी साहित्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आपण साहित्य संमेलन यावर्षी नवीन सुरू केलेलं आहे. नेहमीप्रमाणे बाकी सर्व आहेच, डबल बारी आहे, दशावतार आहे आणि एक यावेळी नवीन माझं दरवर्षी असतं त्यावर एक व्याख्यान आपण ठेवलं आहे गणेश शिंदे यांचं. ते व्याख्याते मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्याख्याला गर्दी असते. त्यांचं आहे जीवन सुंदर आहे असं त्या व्याख्यानाचं नाव आहे. हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे. एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि नगरसेविका शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि नगरसेविका शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांना शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख मनीषाताई कोंडस्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख मनीषा कोंडस्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये नागरिकांची अक्षरशः गर्दी उसळल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. आमदार आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून या फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे या पितापुत्रांच्या जोडीने शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला मुख्य आयोजक परिवहन मंत्री आणि ओळा माजिवडा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळेस उपस्थित होते.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.